नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी सविता वहिनी। आज आपण पाहणार आहोत एक पावसाळी रात्र। तर मित्रांनो, माझ्या आवाजात अशा जवाजवीच्या कथा ऐकत राहा, जवत राहा आणि जाऊन घेत राहा। चला तर मग कथेला सुरुवात करते। आईचा घोया पावसाच्या धरण फुटल्यासारखा बदाबदा गळतोय साला, कधी थांबणार कुणास ठाऊक। मनातल्या मनात मी धुवाधार कोसळणाऱ्या पावसाला दोष देत माझी कार ढकलत होतो। मला जायचे होते त्या तालुक्याच्या गावाच्या अलीकडे। अर्ध्या तासाच्या रस्त्यावर माझी कार बंद पडली। सगळीकडे सुनसान होते। एखादीच गाडी रस्त्याने जाताना दिसत होती। आता काय करायची ह्याचा मी विचार केला। पाऊस कधी थांबेल ह्याचे काही चिन्ह दिसत नव्हते। गाडी अशी येथेच उभी ठेवली तर आपोआप रिपेअर होणार नव्हती। कधी मी विचार केला की गाडी तिथे सोडून जवळपास कुठे एखादे गॅरेज किंवा मेकॅनिक भेटतो का ते चेक करूया, पण किती वेळ जाईल ह्याचा काही अंदाज नव्हता। आणि तितका वेळ गाडी अशी सुनसान जागी सोडून गेलो तर चोरीला जाण्याची भीती होती। शेवटी मी ठरवले की गाडी स्वतः ढकलत ढकलत जितके होईल तितके दूर जावे। एखादे घर किंवा दुकान वगैरे लागले तर तिथे गाडी ठेवावी। मग मी गाडी न्यूट्रलमध्ये टाकून एक दरवाजा उघडून स्टीअरिंग धरत ढकलायला लागलो। मी नियमित व्यायाम करणारा होतो, त्यामुळे एकट्याने अशी गाडी ढकलायला मला जास्त कष्ट लागत नव्हते। गाडी ढकलता ढकलता मी विचाराच्या महापुरात वाहवत गेलो। साधारण 15-16 वर्षापूर्वी मी माझ्या गावातून पळालो होतो। त्यावेळी असाच पाऊस पडत होता। इतका मुसळधार नाही, पण बऱ्यापैकी पडत होता। त्यावेळी मी जेमतेम 14 वर्षाचा होतो। गावातून मी पळत तालुक्याच्या गावाकडील रस्त्याला लागलो आणि एका ट्रकमध्ये बसून तालुक्याचे गाव गाठले। तालुक्याच्या गावाला लागून रेल्वे स्टेशन होते। रात्रीच्या ट्रेनमध्ये मी बसलो आणि मुंबईकडे निघालो। अंगावर ड्रेस आणि खिशात वशा म्हणजे माझा मित्र वसंतकडून घेतलेले 300 रुपये होते। मुंबईला जाऊन मी काय करणार आणि पुढे कसे होणार याची कसलीही चिंता माझ्या मनात नव्हती। एकदा निर्धार करून बाहेर पडलोच, आता तर नशीब जेथे कोठे नेईल तेथे जायचे मी ठरवले। सकाळी मी मुंबईला विटी स्टेशनला पोहोचलो आणि गर्दीत मिसळून बाहेर पडलो। मग मुंबईच्या गर्दीत पुढे मी कसा वाहवत गेलो आणि घडलो हे सांगायचे म्हटले तर एक पुस्तक लिहून होईल। इतकेच सांगतो की जमेल तसे आणि झेपेल इतकेच शिकलो। भरपूर काबड कष्ट केले आणि करत राहिलो। दुनियादारी शिकलो। संधी मिळेल तशी प्रगती केली। मुंबईमध्ये स्वतःचे एक स्थान बनवले। रिअल इस्टेट क्षेत्रात शिरलो आणि स्वतःचा व्यवसाय काढत बिल्डर झालो। आता माझ्याकडे स्वतःचे घर, गाडी, थोडीफार प्रॉपर्टी आणि भरपूर पैसा होता। पहिल्यापासून एकटाच असल्याने छान शौकीर राहिलो, ऐश करत राहिलो। म्हटलं तर सगळे होते, पण तरीही काहीतरी कमी होती। शेवटी काही झाले तरी तुमची नाळ जिथे आहे तिथे तुम्ही जिथून आलात त्या जागेला कधी विसरता येत नाही। गेले काही महिने मला माझ्या जन्मगावाची आठवण खूप सतावत होती। माझ्या कुटुंबाची फार आठवण येत होती। मनातून सतत वाटत होतं गावी जावे आणि आपल्या कुटुंबाला भेटावे। आपण आता इतके गमावतोय, कोणासाठी इतका पैसा मिळवतोय, त्याचा आपल्या कुटुंबाला काय फायदा? ते सगळे कसे असतील, कसे राहत असतील? मी इतके ऐशोआरामात राहतोय, पण ते कसे जगत असतील? अशा अनेक प्रश्नांनी मला भांडावून सोडले आणि मी गावाला भेट द्यायचा निश्चय केला। त्याप्रमाणे मी सकाळी माझी कार घेऊन मुंबईवरून निघालो आणि तेव्हापासून रिमझिम पाऊस पडत होता। घाट चढून वर आल्यावर तो धुवाधार पाऊस पडायला लागला। ते क्षणही थांबायचे नाव घेत नव्हता। सतत पाऊस आणि ओलाव्यामुळे सगळीकडे धुके होते। काळ्या कुट्ट ढगांनी सगळीकडे अंधारी झाली, त्यामुळे दुपारचे 4 वाजून गेले तसे रात्र झाल्यासारखे वाटत होते। 6ला तर मध्यरात्र उलटराचा अंधार सर्वत्र पडला। मेन हायवेवर गाड्याची वर्दळ होती। गावे लागत होती, पण हायवे सोडून मी माझ्या गावच्या जवळील तालुक्याच्या रस्त्याला लागलो तसे रस्त्याला एखादी दुसरी गाडी दिसत होती। त्यात माझी कार बंद पडली, तेव्हा तिला ढकलत पुढे गेल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता।
आश्चर्य म्हणजे कुठेही गाव किंवा वस्तीची चिन्हे दिसत नव्हती. तालुक्याचे गाव अगदी जवळ होते, पण एवढ्या पट्ट्यात एकही घर किंवा दुकान दिसत नव्हते. रेग्युलर व्यायाम करून कमावलेली बॉडी आता कामाला येत होती. एकट्याने कार ढकलत न्यायला मला त्रास वाटत नव्हता आणि तेवढ्यात मला अंधारात घरासारखी आकृती दिसली. निरखून पाहिल्यावर ते घरच असल्याची खात्री झाली. माझ्या त्रस्त मनाला दिलासा मिळाला. मी घर पुढे 100 पावलावर रस्त्याच्या बाजूला 25 फूट आहे. कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात खोटे खड्डा वगैरे नाही का याची खात्री करून मी कार ढकलत रस्त्यावरून खाली उतरवली आणि त्या घराच्या दिशेने ढकलू लागलो. डांबराच्या रस्त्यावर कार ढकलायला मला जास्त त्रास झाला नाही. आता रस्त्यावरून खाली मातीत उतरल्यावर मला ढकलायला त्रास पडू लागला. कसेबसे जोर लावत मी कार ढकलत त्या घराजवळ पोहोचलो. कारच्या हेडलाईटमुळे पाहिले तर ते घर म्हणजे एक टपरीसारखे दुकान होते. अर्थात ते बंद होते. दुकानाचा टाळा पाहून माझी सटकली आणि तोंडातून शिवी बाहेर पडली. मला विश्रांतीसाठी काहीतरी अडोसा मिळाला ह्याचा आनंद होता, पण दुकान बंद पाहून मी अजून वैतागलो. कार तशीच सोडून मी त्या दुकानाच्या मागच्या बाजूला गेलो आणि माझ्या लक्षात आले दुकानाला लागूनच मागच्या एका बाजूला खोली, पण त्या भोवती बऱ्यापैकी मोठे बंदिस्त अंगण दिसत होते. अंगणाची भिंत पेंडेच्या सुक्या गवतापासून तयार केली चांगली पुरुषभर उंचीची होती, त्यामुळे आतले काही दिसत नव्हते. त्या अंगणाच्या भिंतीला वळसा घालून मी मागच्या बाजूला गेलो तेव्हा मध्यावर अंगणात शिरायला दरवाजा दिसला. गवताच्या पेंडेचाच बनलेला तो दरवाजा उघडून मी आत शिरलो. चांगले 12-15 फुटाचे अंगर पार करून मी खोलीच्या दरवाजात पोहोचलो. दरवाजावरील शेड खाली मी शिरलो आणि गेल्या तास-दीड तासात प्रथम मला पावसापासून एक आडोसा मिळाला. पावसाच्या आडव्या तिडव्या मारापासून माझी सुटका झाली आणि जीव सुखावला. मी अंगावरील पाणी नितळत माझे केस झटकत काही क्षण तिथे तसा उभा राहिलो. कपड्यावरील पाणी बऱ्यापैकी निथळून गेल्यावर मगच मी दरवाजावर थाप मारली आणि दार ठोकू लागलो. काही क्षणानंतर करडी उघडल्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडला. घराच्या आत लावलेल्या कंदिलाचा प्रकाश बाहेर पडला आणि प्रकाशात मला एक बाई दारात उभी असलेली दिसली. म्हटलं तर कंदिलाचा प्रकाश प्रखर नव्हता, पण त्या मंद प्रकाशातही मला स्पष्ट दिसली की त्या बाईने वर टाईट ब्लाउज घातलेला होता आणि खाली पेटीकोट होता. काही क्षण आम्ही दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहत राहिलो. मी कल्पना केली नव्हती की एक बाई अशा अवस्थेत मला पाहायला मिळेल आणि तिनेही बहुतेक एक अनोळखी पुरुष बाहेर असेल अशी अपेक्षा केली नसेल. ती बाई पहिली भानावर आली आणि एका क्षणात दरवाजातून दूर झाली. ज्या स्पीडने ती गायब झाली त्याच स्पीडने ती पुन्हा दरवाजात अवतरली. फक्त आता तिने छातीवर टॉवेल घेतला होता. मग मला वाटलं माझा नवरा आला. काय पाहिजे तुम्हाला? तिने उशाळत आपल्या उभारावरचा टॉवेल नीट करत विचारले. ते माझी कार बंद पडली आहे, तुमच्या दुकानापुढे आहे. मी म्हणालो, अच्छा, तुम्हीच शिवी दिली मगाशी तिकडे. तिने हसून म्हटले, सॉरी मी कार ढकलून वैतागलो आणि तुमचे घर दिसले. मनातून मी खुश झालो, अडोसा मिळाला, पण तुमच्या दुकानाचे दार बंद पाहून मी वैतागलं झालं म्हणून तोंडातून शिवी बाहेर पडली. सॉरी, मला माहित नव्हतं की तुम्ही आत ऐकलं म्हणून. मी उशाळत म्हटलं, ठीक आहे हो, मला सवय आहे शिव्या ऐकायची. तिने हसत म्हटले, सवय? मी तिला सवय कशी विचारणार होतो, पण म्हटलं जाऊ द्या, आपल्याला काय करायचे ते. तेव्हा मी फक्त विचारले, येथे कुठे जवळपास रिपेअरिंग गॅरेज मेकॅनिक भेटेल का? काही नाही, तिने पटकन उत्तर दिले. मेकॅनिक तुम्हाला तालुक्याच्या गावात मिळेल, पण तुम्हाला आता येणार नाही, कारण तालुक्याच्या गावाच्या रस्त्यावर ब्रिज पाण्याखाली गेलाय. कालपासून सारखा पाऊस पडतोय, सगळे बंद आहे, लाईट नाही, काही नाही. बापरे, मग आता मी काय करू? कुठे जाऊ? कसा जाऊ? मी काळजीच्या स्वरात विचार करत स्वतःशीच म्हटलं. बाहेर धुवाधार पाऊस येत होता, पण तरीही आम्हा दोघांच्या मध्ये एक नीरव शांतता जाणवत होती. आता काय करावे असा प्रश्न आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आणि मनात घोळत होता. त्या बाईच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहून मला वाटू लागले कुठल्याही क्षणी दरवाजा धाडकन बंद होईल. म्हणजे मी काय करायचे हे माझे मलाच ठरवावे लागणार होते. तरीही वेड्या आशेने मी त्या बाईकडे बघत मिळतो. मिनमिनत्या कंदिलाच्या प्रकाशातही ती बाई माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण करत माझ्या मनाचा ठाव घ्यायला
घ्यायचा प्रयत्न करत होते. तिने हळूच विचारले, मुंबईचे का तुम्ही? कुठे निघालात? हो, मुंबईचाच, गावाला निघालो होतो. स्वतःच्या कारने, पण पावसाने पाणी शिरले आणि कार खराब झाली. मेकॅनिक भेटला तर कार दुरुस्त करून पुढे जाऊ शकतो, पण मग पाऊस थांबेपर्यंत वाट बघावी लागणार. मी खुलासा केला. माझ्या बोलण्याला तिचा काही परिणाम झाला नाही. कळत नव्हते, पण काहीतरी बोलतही नव्हती, दरवाजा बंद करतही नव्हती. तेव्हा काहीतरी ठरवावे म्हणून मीच पुढे बोललो, नाही म्हणजे तुम्हाला संकोच वाटत असेल तर मी बाहेर थांबेन. थोडा पाऊस उघडेपर्यंत तुमच्या ह्या छताखाली उभा राहतो. पावसात भिजून भिजून अंग जाम झाले म्हणून. माझ्या त्या बोलण्याचा तिच्यावर थोडा परिणाम झाला आणि काही क्षण विचार केल्यावर ती म्हणाली, नाही नको या तुम्ही आत, मला कसला संकोच. असे म्हणून ती दरवाजातून बाजूला झाली आणि मी पटकन घरात शिरलो. न जाणे पुन्हा तिने विचार बदलला आणि घराबाहेर काढले तर असा विचार करून मी लगबगीने आत शिरलो. मी आत आल्यावर तिने दरवाजा लावून घेतला आणि ती पुढे झाली. मी झरकन घराच्या आत नजर फिरवली. ती एकच खोली होती, जिच्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात चूल बनवली होती. भिंतीवर मध्ये लाकडाच्या फळाची मांडणी होती, जिच्यावर काही भांडे दिसत होते. दुसऱ्या कोपऱ्यात पाण्याचे हंडे, एक पिंप दिसत होती. उजव्या बाजूला एका कोपऱ्यात 2-3 पेट्या पडल्या होत्या, त्यावर 2 त्या भिंतीवरून पलीकडच्या भिंतीवर बांधल्या होत्या, ज्यावर कपडे टाकले होते. बाईच्या कपड्याशिवाय पुरुषाचे कपडेही दिसत होते. समोरच्या भिंतीला एक दरवाजा दिसत होता, तो बहुतेक त्या दुकानात उघडत होता. दरवाजाच्या बाजूला भिंतीला अंथरून पांघरून चवट रचली होती. इतर कुठलेही फर्निचर घरात दिसत नव्हते. घराचे निरीक्षण करून झाल्यावर मी केस झटकून केसाची पाने काढू लागलो. म्हटले तर दरवाजात उभा राहून मी नितळत होतो आणि माझ्या अंगावरचे पाणी खाली ओघळत होते. मला असेच हाताने केस झटकताना पाहून त्या बाई काय वाटले कुणास ठाऊक, पण तिने आपल्या छातीवर टॉवेल काढला आणि पटकन मला देऊ लागली. तिने जसा टॉवेल काढला, माझी नजर तिच्या टाईल ब्लाउजवरील तितक्या टाईल उभारावर गेले. पण तिच्या उभाराकडे बघतो हे लक्षात आले तर ती मला घराबाहेर हाकलेल म्हणून मी पटकन नजर फिरवली. वर तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणालो, थँक्यू, पण तुम्ही दुसरा टॉवेल दिला असता. मी पुढे बोलायला गेलो तर ती पटकन म्हणाली, दुसरा टॉवेल नाही माझ्याकडे, राहू द्या, पुसा अंग. चहा चालेल का थोडा? चालेल. अहो दौलत, मी तुम्हाला विचारणारच होतो की चहा मिळाला तर बरं होईल. चहाचे काही पैसे असतील तर मी देईल, मी खुशीत म्हटले. अहो राहू द्या पैसे, तुम्ही पाहुणा आहात आमचं, पण हा चहामध्ये दूध नाही हाय, कोरा मिळेल, चालेल ना? तिने हसून पुन्हा विचारले, अहो कोरा तर कोरा, काहीतरी गरम घशातून खाली उतरलं पाहिजे, बाहेरून गारठून आलोय, नेहमीच गरमी मिळेल अंगात. मी मिश्किलपणे हसत मुद्दाम गरमी शब्दावर जोर देत उत्तर दिले. ती हसली आणि चुलीसमोर फटकन फळा मारून बसली. चहा करायला मी डोके पुसायच्या बहाण्याने गुपचूप तिचे निरीक्षण करायला लागलो. कंदिलाच्या मंद प्रकाश होता, पण त्या रूममध्ये माझी नजर सरावली होती. तेव्हा मला सगळे स्पष्ट दिसत होते. काय बाई होती, एकदम गावरान मेवा, सगळी काय आपण तुकतुकीत चमकणारी, भरलेल्या अंगाची पण प्रचंड आकर्षक वळणाची, भरगच्च आकाराची ब्लाऊज, ठासून भरलेले उभार. ब्लाऊज छोटा होता की गोळे मोठे कळायला मार्ग नव्हता. बहुतेक ब्लाऊजचा छोटा झाला असणार, कारण तो जुनाट वाटत होता आणि विरल्यासारखा दिसत होता. त्यामुळे आत तिने झंपर घातली नव्हती, स्पष्ट दिसत होते. निरखून पाहिले तर तिचे बोंडे आणि काळपट उरोला ब्लाऊजच्या विरलेल्या कपड्यातून दिसत होतं. म्हटलं तर पोट सपाट नव्हते, पण काही चरबी पोटावर, कमरेवर, त्याने ती प्रचंड मादक दिसत होती. चरबीयुक्त पोटावर गोलाकार तिची बेंबी खूपच खोलगट दिसत होती. खाली परकर सुद्धा तिच्या मांड्या आणि बोचाच्या मानाने छोटा होता, त्यामुळे तिचे भरलेले महाकाय बोचा आणि सुडल पुष्ट मांड्याचा आकार डोळ्याने पारणे फेडत होता. तर मित्रांनो, या कथेचा पुढील भाग आपण उद्याला पाहूयात. उद्या त्या बाईत आणि माझ्यात टोकाटोकी होती का ते. तर मित्रांनो, अशाच मादक मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.